त्याचा आकार कसा काय असतो, म्हणून तुम्हाला दोन्ही दाखवायला लागले, छोटा कसा दिसतो, मोठा कसा दिसतो. आज पांगारे या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्व मुलांना सापांची ओळख व्हावी, विषारी बिनविषारी साप कळावेत आणि सापाला मारलं नाही पाहिजे याविषयी ज्ञान देण्यासाठी पुण्यावरून अभिषेक पवार आणि त्यांचे चिरंजीव आलेले आहेत. शाळेला विनंती केली ती मुख्याध्यापकांना त्यांनी मान्य केली आणि आज सोमवारी या ठिकाणी ही सापांची ओळख आणि विविध साप त्यांनी आणलेले आहेत. कंटिन्यू करतो. किती फूट लांब असेल हा? तरी 5.5 अंदाजे. आणि काय नाव आहे? हा म्हण नाही म्हणजे उंदीर खातो आणि आपण नामनीला मारला नाही पाहिजे. नाही मार. तुमच्यासाठी तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं. तर या शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण शाळेत शिकतो आणि शेतकऱ्याचा शत्रू म्हणून उंदीर शिकतो काय, पण उंदराचं महत्व अलीकडे वाढत चाललेले. उंदीर ज्याचं वाहन आहे तो आपला देवच असू शकत नाही. शंकराच्या गळ्यात नाग असतो. प्रत्येक गावागावात शंकराची देवळं आहेत. तर तो आद्य पुरुष आहे आपला आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न तोच आहे की साप हा आपला मित्र आहे, तो उंदीर खातो, हा रॅट स्नेक आहे. तर कुठल्याही प्रकारचा साप हा मारला नाही पाहिजे. आपण त्याच्या परिवारात त्याच्या त्या निसर्गात राहत असतो आणि तो आपल्याकडे येत नसतो. उंदीर खायला येतो काय, आणि शेतकऱ्याचा शत्रू जो उंदीर आहे, उंदीर सगळ्या प्रकारची नासाडी करतो, बिळं पाडतो, धान्य नासाडी करतो. लक्षात आलं? उंदराला खाणारे साप असतात हे, त्यांना अजिबात आपण मारायचं नाही. आपल्या तपासून बघितल्या पाहिजे. अजून चावतो का? विषारी असतो? नाही, हा बिनविषारी आहे आणि जोवर तुम्ही त्याला दाबत नाही किंवा त्याला त्रास देत नाही तोवर चावणार पाय पडत नाही. नाही, म्हणजे खूपच जास्त आपलं वजन अख्खं पडतं. चावला तरी त्याचं विष पण थोडं हे लोक ज्या वातावरणात राहतात किंवा जे उंदीर वगैरे बाकीचे सगळे सडके पण खातात, त्याच्यामुळे तुम्हाला जखमेतून इन्फेक्शन होऊ शकतं जर तुम्ही ती जखम लगेच धुतली नाही. साप वगैरे चावला तर अगोदर तर डेटॉलनी धुवा. चावल्यानंतर चुनचुन वगैरे होणार थोड्या वेळानंतर, कारण यांचे दात एकदम असे सुईसारखे बारीक असतात, तुम्हाला चावलेलं कळणार पण नाही. अर्ध्या तासाने रक्त दिसलं तर कळेल तुम्हाला की काहीतरी चावलं. माझा प्रश्न तोच आहे की बऱ्याच वेळा काय चावलं हे लक्षात येत नाही. निघून गेलेला असतो किंवा तो जडलेला असतो. तर मग हे सापानेच चावलेलं आहे हे किंवा दुसऱ्या कडनंच नाही आहे, माशी किंवा काय नाही, हे कसं ओळखायचं? 2-3 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला 2च खुणा दिसतील. ओके. आणि जर त्यात जास्त असतील तर बिनविषारी साप. एक पेक्षा जसं अजगर आहे, अजगराला 100 दात असते. अजगर जेव्हा चावतो तेव्हा अख्खा चापा उठतो कपड्याचा. हे लहानपणी हे खेळत असतील ना, चावून घड्याळ खेळता का नाही, तसा छापा आला तर बिनविषारी असतो. पण 2च खुणा आल्या तर विषारी साप. कारण 2 दात मोठे असल्यामुळे बाकीचे दात उठतात. अख्खा जर चावा दिसला तर बिनविषारी साप असतो. 2च दिसते फक्त 2 मोठे असतील तर तो विषारी साप आहे. जेवढी त्यात मोठे असेल तेवढी ती जात जास्त विषारी. कारण डोकं तेवढं मोठं असतं, त्याचे जे डोक्याच्या मागच्या पिशव्या आहेत, इथं डोक्याच्या मागे त्याच्या विषयाच्या पिशव्या असतात डोक्यासारख्या बारीक, बरोबर इथं. तर जेवढं डोकं मोठं असेल तेवढं ती पिशवी मोठी असते. म्हणजे जेवढा साप मोठा तेवढं मग जेवढं डोकं मोठं तेवढं तुमच्या दातामध्ये गॅप येते. जास्त माणसं जंगलात पकडलं आणि तसंच ठेवलं. माणसावर तर नाही, आपण माणसाला तसं कुठलाच साप नाही. तुम्ही काय करा, त्याला खायला द्या, प्यायला द्या, काय करा, तो राहतोय तसा म्हणून, कारण आम्ही हँडल करतो. तुम्हाला भीती वाटते ती भीती घालवायलाच आम्ही येतोय. घाबरू नका. मेन म्हणजे त्याची माहिती घ्या. माहिती जेवढी असेल तेवढं तुमची त्याची भीती निघून जाईल. माझं उदाहरण सांगतो. उन्हाळ्यामध्ये मी संध्याकाळी पांगारे घाटामध्ये काहीतरी पडलं म्हणून तिथं मी काढायला गेलो होतो. तर एक असा साधारण हातभर फूट
वेटळ म्हणजे नंतर अगोदर वेटळ होतं, मला वाटलं मुलींनी ते एकत्र बांधतात ना ते असावं म्हणून ते असं करायला गेलो. फक्त 1 फुटाचं अंतर असेल तर त्यांनी जोरात पुश केलं आणि माझ्या अंगावर सहारे आले. मी लक्षात आलं की तो साप आहे आणि असं तो वेटळ करून बसला होता. म्हणजे साप किती मोठा असला तरी एवढीच वेटळ होतं त्याचं आणि त्यांनी जोरात फुसकारलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा साप आहे. तर तो कुठला साप असा? घोणस. बारीक होता पण हो थोडा. हो, पण फुसकारलं आणि त्या लेवलनी तो तुम्ही जे वर्णन वेटळ केलं, करून. हा घोणच असतो तसा. अच्छा. मग आम्ही त्याला दुसरा एक आला तो राठोड आमचा, तो म्हटला नाही मारायचं, म्हटलं अजिबात नाही मारायचं. मी त्याला काठीने ढकलत ओढ्यामध्ये हे करून दिलं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आतमध्ये असताना पुन्हा बाहेर फुसकारलं. त्यावेळेस इतकं जोरात फुसकारलं तर मी म्हटलं अरे तो इथं आलेला आहे. तर टपाटप वरनं 2 उंदरं पडली खाली. त्याने ती खाल्ली आणि तो त्या खड्ड्यामध्ये निघून गेला परत ओढ्यामध्ये. लक्षात घ्या, मी जर त्याला चुकून हात लावला असता तर. म्हणून आपण चालताना आपण काळजी घ्यायची असते. त्यांनी आम्हाला सांगितलं मध्यंतरी की तुम्ही वज्रशक्ती करा, जोरजोरात पावलं मारा, आपोआप समोरचा रस्ता क्लिअर होतो. आणि आमच्याकडे कुत्रं होतं, ते आम्ही पुढे गेलं की ते आमच्या पुढं जायचं, सगळं ते गवत वगैरे क्लिअर करायचं आणि मग आम्हाला कळायचं की आता इथं काही नाही आणि आम्ही पुढे जायचं. पण चालताना शक्यतो पाय आपटत चला. तुम्हाला जर वाटलं साप दिसेल किंवा गवत मोठे तर पाय आपटत चला. साप असेल तर तुम्ही निघून जाईल, तिथं थांबणार नाही. आणि आपल्याकडे बघा सगळे गुराखी लोक, धनगर लोक किंवा रानात जाताना कायम शेतकरी काठी घेऊन जातो. ते सापांना हे 4च जाती आहेत आपल्या आजच्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे देशात म्हणण्यापेक्षा आपण आता महाराष्ट्रातच बोलू, कारण इथून बाहेर तर कोण जाणार नाही. एक नाग येतो, एक मण्यार, एक वायपर. म्हणजे नाही, वायपरला मराठी म्हणजे पुरुष नाही, पुरुषे वायपरशीच जातात. पण वायपरला मराठीत काय म्हणतात तो शब्द आठवतो. वायपरला मराठी नावच नाही मला वाटतं, कारण त्यांचे डायरेक्ट जे आहेत तेवढीच बघते. मग पुरुषे तुम्ही जो म्हणताय तो पण वायपरमध्येच येतो, पण त्याला धरलं जातं कारण मेन त्या 2 जाती भेटतात. घोणस आणि पुरुषे सगळ्यात जास्त आपल्याकडे. तिसरी मण्यार आणि चौथा नाग, या 4 महत्वाच्या जाती. पण पुरुषे शक्यतो तुम्हाला दिसणार नाही कारण खूप छोटा दिसतो आणि दगडांच्या खाली सगळ्यात जास्त भेटतो तो. तुमच्या इथे विंचू वगैरे कुठले दिसतात, कधी बघितलेत? कुठल्या रंगाचे? पिवळा? पिवळा नाही दिसत. काही जणांना दिसलं, काही जणांना. सर या इकडे जरा व्हिडिओ. काळे असतात ते सगळ्यात विषारी विंचू असतात, त्याच्यामुळे त्याच्या जवळ पण जाऊ नका. पिवळे विंचू चावले तरी तुम्हाला काय होणार नाही. काळा विंचू चावला तर जास्तीत जास्त अर्धा तास जगाल, अर्धा तासाच्या वर. आणि त्याला अँटीवेनम नाहीये आपल्या इथं, लस नाहीये त्याची. हो. आणि आपल्या इथं जर साप चावला एवढ्या एरियात कुठले तर सासवडचं जे बस स्टॉप आहे त्याच्या शेजारी सरकारी दवाखाना आहे, तिथं तुम्हाला अँटीवेनम भेटेल, याचं जे औषध असतं. पण सगळी औषधं नाही भेटत, त्याच्यामुळे तुम्हाला साप कुठलं तर माहीत पाहिजे. जर कॅमेराचे फोन असतील तर शक्यतो जवळ ठेवा की साप चावला, कुठला साप चावल्याने तुम्हाला माहीत असायला लागतं. त्याचा फोटो असेल तर खूप चांगलं आहे. कारण जर तुम्ही डॉक्टरला दाखवलं आणि सांगितलं तो साप चावलाय तर तो फक्त विषाचं औषध घालू शकत. प्रत्येक सापाचं विष वेगळं असतं आणि त्याच सापापासून बनवतो. पुन्हा स्टड फार्म वगैरे ऐकलंय का? पुन्हा स्टड फार्म ऐकलंय? आपल्या दिवेघाट क्रॉस केला ना की उजव्या हाताला आहे बघा. सापाचं विष घोड्याला चावतात सापाला. घोड्याला चावतो साप, 1 तासामध्ये त्याचं प्रतिजैविक तयार करतो घोडा, त्याचं अँटीवेनम तयार करतो. मग त्याचं रक्त काढतात घोड्याचं परत आणि त्यातनं जे औषध निघतं त्यालाच सापाचं विष म्हणतात. ही प्रोसेस आहे. अँटीवेनम घोडाच बनवतो, दुसऱ्यातनं होत नाही. घोड्याला सापाचं विष चढत नाही, कुठलाही साप असू दे. किंग कोबरा असेल तरी पण नाही, तो त्याचं प्रतिजैविक बनवतो. मग ते एन्झाईम्स काढतात आणि त्यातनं जी लस निघते ती अँटीवेनम म्हणून देतो आपण. तुम्हाला माहित आता अभिषेक पवार तो फुसकारतोय, त्याचा हा नाग आहे आणि फुसकारतोय तो फणाही काढतोय. ते वेटोळ आणि 10चा आकडा वगैरे सगळं त्याही अंधश्रद्धा आहेत, लक्षात घ्या.
शाबास, ग्रेट ग्रेट ग्रेट. हा विचारा सर, प्रश्न विचारा. नाही नाही, ह्यांना विचारा आता त्यांना काय आकलन झालंय, त्यांनी किती ऍब्झॉर्ब केले आपल्याला. अभिषेक पवार. समुद्रात पण विषारी साप असतात ना काय? समुद्रातले. हो. क्रेट म्हणजे मान्याऱ्याच्या जातीचे आहेत त्याला वॉटर क्रेट किंवा वॉटर स्नेक म्हणतात आणि त्याचे असतात. आणि पाण्यातला साप चावतो का? पाण्यातला म्हणजे कुठला तुम्ही विरोळा म्हणताय तर विरोळा म्हणजे गवत्या साप त्याला विरोळा म्हणतात. गवत्या जो आहे त्याला आपल्या भागामध्ये विरोळा म्हणतात. त्याला चावत नाही आणि शक्यतो बेडूकच असतो. त्याची पण खासियत अशी की ग्रास नाही बेडकासाठी विष आहे. बाकी सगळ्यांसाठी नाही. बेडकाला त्याचा विष चढतो, आपल्याला चावला तर नाही चढत. म्हणजे असं म्हणतात की पाण्यात सापाने तोंड उघडलं तर पाणी जातं, त्यामुळे तो चावू शकत नाही. होणारच नाही, तो तोंडच उघडू शकणार नाही. सळसळत जाऊ शकतो बाहेर. आतमध्ये जाऊ शकत नाही वर आल्याशिवाय. नाही म्हणजे जे पाण्यातले साप आहेत जेव्हा तुम्ही समुद्रातला साप म्हणताय तो पाण्यात चावतो. कारण आपल्या त्याला गोड्या पाण्यातले वगैरे नाही, त्यांना तोंडच उघडता येणार नाही. जसं आपण पाण्यात श्वास घेऊ शकत नाही तसा त्यांचा भाग आहे. तोंड उघडलं तर ते सफोकेट होते. हात असतो पण ते नाही पाण्यात नाही चावता येणार. हिरोळा विषारी नसतो. विरोळा म्हणजेच ग्रास नाही. हेच तुम्हाला पण बोलतो. मग म्हशी ज्यावेळेस पाण्यात जातात, घरं जातात, त्यावेळेस ते घाबरून बाहेर येतात आणि मग म्हणतात की ते पाण्यात बघितलं आणि नाही फक्त तेच कारण नाही, कारण छोटा साप असेल साईज तुम्हाला माहिती आहे पुणे म्हैस 500 किलोच्या आसपास असते. तर एवढा छोटा साप जर असेल विरोळा 2 फुटाच्या वर होत नाही, जास्तीत जास्त 2.5 फूट. त्याला काय घाबरणार आहे म्हैस? नाग वगैरे दिसला तर म्हैस घाबरते, पण पाण्यात नाग जात नाही. नाही अंधश्रद्धा ती सगळी. नाही, त्याला पायाला वेगळा घालून ते दूध वगैरे पिते ते पण म्हटलं जातं, पण असं काय नाही. म्हशीचा पाय पडला तर त्याचा जीव जाईल. एखाद्याला जाईल म्हशीचा. आणि महत्वाचं म्हणजे थंड रक्ताचे प्राणी आहेत, यांचं रक्त गरम नसतं. आता हे जसं शांत पडलंय. बरं. सांगतो, अभिषेकची आणि माझी ओळख ही 1.5-2 महिन्याची आहे. ते आपल्या जंगलामध्ये पांघारे घाटात. अच्छा अच्छा. मी मुकुंद रामचंद्र काकडे, कैलासवासी बाबूराव भगवंतराव काकडे स्वातंत्र्य सैनिक 1942 सालातले माडीवरचे दादा म्हणायचे त्यांना गाव. त्यांचा मी नातू आणि वसंतराव दिगंबर अण्णा त्यांचं मी पुतण्या. आणि मी पत्रकार आहे. मला गेल्या स्वातंत्र्य सैनिक प्रतिष्ठान या नावाने दादांच्या आठवणी जाग्या कराव्यात. आणि ते गांधीवादी होते, अहिंसावादी होते आणि म्हणून मी पत्रकारितेत शिरलो आणि थोडंफार सामाजिक कार्य आपल्या गावासाठी मुलांसाठी सगळ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे असं वाटलं मला. नाही, ते 3 नंबर, मी रामचंद्र 2 नंबर त्यांचा मुलगा. अच्छा अच्छा, ओके. बरं. आणि माझा यांचा परिचय कसा झाला तर हे एकदा आम्ही रानात काम करत असताना तिकडे आपल्या इथं झरा एक उभ्या नळीला पांघारे घाटामध्ये, तर तिथं शहरात सापडलेले साप सोडायला आलते. तर सुरुवातीला आमची झकपक झाली की इथं सोडू नका विषारी साप वगैरे. तर मी नव्हतो त्यावेळी, तर मला आल्यावर समजलं असं. मग मी परत गेलो, त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं समजून की आम्हाला सांगू नये करा, म्हणजे आम्ही तिथं वावरत असतो आम्हाला कळेल. मग आमचा अधिकच्या संवादातून परिचय झाला आणि असं आमचं ठरलं की आम्हाला आमच्या तिथल्या सगळ्या कामगार लोकांना वगैरे प्रबोधन करा, आमचं प्रबोधन करा. आणि माझं जरी BSc झुलॉजी असलं, BSc बॉटनी असलं, तरी पण मला आता मी विसरलो 20-25 वर्षानंतर. आणि कोणीच काय परिपूर्ण नसतो, मलाही नॉलेज द्या आणि आमच्या गावकऱ्यांनाही द्या, शाळेतही द्या. तर प्रामुख्याने तुम्हाला काय हे सगळं सांगायचं तर ते अभिषेक पवार हे शहरात IT मध्ये आहेत, ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात, त्यांची मोठी कंपनी आहे. तरीसुद्धा फावल्या वेळामध्ये आपल्या मुलाला आणि मित्रांना घेऊन ते या ठिकाणी येतात आणि सापाच्या संदर्भात प्रबोधनाचं काम करतात. मुलगा आहे तो. तर म्हणून मी त्यांना खास इन्व्हाइट केलं. परवा सरांशी येऊन बोललो
आणि त्यांनी अतिशय उत्साह दाखवला. मला खरंच तुमच्या सर्वांचं शिक्षकांचा आभार मानावेसे वाटतात. एवढा उत्साह दाखवला. आणि या निमित्ताने तुम्हाला सापांची ओळख, विषारी साप आणि हातात साप घेतात म्हणजे त्यांची भीती मरते हे लक्षात घ्या. तर आजच्या सापांविषयीच्या माहितीचं हे फलित आहे की मुलं सापाला न घाबरता, मुली सापाला न घाबरता हे हातात घेत आहेत. हे लटपटायचं नाही. नाही भ्यायचं नाही, तो नुसता आज्यात हाताळायचा. हे दाबायचं नाही, आज्यात हाताळायचा. फारच सुंदर. हा कुठला आहे? तस्कर. हा चावतो नाही, पण नाही नव्हतो. हे अर्धे पट्टे बघा आणि अर्धी बॉडी बघा, हा. दोन्ही वेगळे वेगळे पार्ट. ओके. डोक्यावर 2 अशा लाईन येतात त्याच्या. ओके. डोक्यावर बघता तर त्याच्या 2 लाईनीमुळे जी ओळख होती. 2 लाईनी येतात त्याच्यामध्ये एक लाईन असते. अच्छा. हा, त्या 2 लाईनी आहेत डोक्यावर. करेक्ट. चला. आजगरच्या ब्लड लाईन मध्ये असा येतो. ओके. त्यामुळे तो जाड म्हणून लोकांना आजगर वाटतो. चला, ज्यांनी हात लावलाय त्यांनी आता नको, त्यांना हात लावायचा त्यांच्याकडे द्या. म्हणजे सापाची भीती मरेल तुमची. हे अरे ओढायचं नाही असं. हे तू सोड आता बाळा, तू सोड तू लांब जा. दाबू नको. चला बास आता, चला बास. ओके बास. चला आता मुलांचं सापाच्या काठीचं महत्व सांगा ना. काठीने कसं पकडायचं वगैरे. लोकांना आम्ही मारून हे बघा, लक्षात घ्या. आता तुम्ही इतर वेळी जरी साप दिसला तरी हात लावायचा नाही, कारण तुम्हाला माहिती नाही. जोपर्यंत तुम्हाला तो ओळखता येत नाही तोपर्यंत तर तो काठीने ढकलून द्यायचा, मारून द्यायचा नाही, लांब ढकलून द्यायचा, तो आपोआप जातो. हे का नाही? बघा विचारा ती काय विचारते. काय चावलं? दुखणार नाही का? विषारी साप चावलेलं लगेच कळत नाही, कारण ते त्यांच्या विषामध्ये एक असं पण द्रव्य असतं की तुम्हाला भूल पडते थोडीशी. मुलं प्रश्न विचारतायत. मुलांना आता प्रश्न पडलेत, त्या मुली प्रश्न विचारतायत प्रामुख्याने. नस फाटायला लागेल आतमध्ये, मग तुला दुखायला लागेल जोरात, तू ओरडशील. खूप कमी रे. सुई इंजेक्शन भीड पडतच नाही, एकदम बारीक. म्हणजे कळत नाही ते आपल्याला चावलं लगेच जेव्हा तुमच्या नसा फाटायला लागतात मग तुम्हाला दुखायला लागतात. आपण त्याच्या जवळ येतो उगाच पाजून नाही काढत. तुझ्या जवळ येतो तुला चुकीचं. कापायचं नाही शक्यतो, तिथं बांधायचं. जर तुला इथं साप चावला तर इथं बांधायचं. फाडायचं नाही शक्यतो, फाडायची पद्धत चुकीची. लगेच फाडलं तू चावल्या तर ठीक आहे, पण अर्ध्या तास वगैरे झाला तर मग फाडून फायदा नाही, कारण ते विष चढत गेलेलं असतं. का फाडायचं तर ते रक्त तिथून घेऊन रक्त मागणं विष पण ते बाहेर पडलं पाहिजे असं त्याचं. आणि वर का बांधायचं तर वरचं रक्त खाली नाही आलं पाहिजे म्हणून. चला पॅकअप करा. ते पण झाडावरचा स्पोर्ट आजगर पण झाडावरचा साप आहे तो. आजगरच्या 2 जाती व्याख्यान संपल्यानंतरही मुलं मुली जे साप पुस्तक आहे
ते पुस्तक पाहून विविध जाती त्यांच्या फोटो पाहून सापांची ओळख करून घेत आहेत. त्यांना अतिशय इंटरेस्ट आहे. विविध पण हे दोन इकडे प्रकारचे नाही, दाखवत आहेत. हिमालयामध्ये भेटतात, आपल्या इथं भेटत नाही. तस्करच्या जातीचा साप आहे तो. आणि हो तो धामणच्या जातीचा आहे. हा बॅम्बू बेड वायपर पूर्ण झाडावर राहणारा बॅम्बू बेड वायपर तिथं जो तुम्ही पाहिलं तो पण त्याच जातीतला आहे, घोणसच्या जाती. हा आता सापाच्या विषयावर प्रकार दोन प्रकारे सापाच्या विषय. एकाने तुमचे टिश्यूज फाटतात, नसा फाटतात. दुसरा विषय ह्यांचं त्याचे रक्ताचे गाठा म्हणतात. 15 मिनिटं हे धामणची जाते. ग्रीन रेड नाही, मग हिरवी धामण. चला धन्यवाद. ओके. अभिषेक पवार यांचं काय घेतले, सही घेतली. फोन नंबर शाबास. इकडे इकडे दाखव जरा ती. मुलांनी अगदी कौतुकाने अभिषेक पवार यांची स्वाक्षरी घेतलेली आहे. धन्यवाद. अरे वा, जेवा जेवा. परत बेल होणार ना. हो जेवा. चला धन्यवाद. मी तुम्हाला धन्यवाद. मी सर्पमित्र अभिषेक पवार आलेले आहेत. IT मधले तज्ज्ञ कंपनी आहे त्यांची. आणि रामदास वाकळे या ठिकाणी आहेत. आणि हे घ्या जरा सगळ्यांचा व्हिडिओ काढा. आणि सर आता माननीय शरद बापू काकडे, तुम्ही दखल घ्यावी की हे आपल्या वारंवार ह्या आपल्या रानामध्ये साप सोडतात. त्यांना आम्ही बंदी केलेली आहे आजपासनं. नाही तर 366 कलमांमध्ये कारवाई करावी. ते कुठलं आहे, त्याचं हा, काय आहे? 366 कलम आहे तो, प्राणी मित्राचा कलम आहे तो. बर. हा, त्यात कारवाई तुमचं करावी. नाहीतर आपण आता डेव्हलप करतोय. आता पहिले डोंगर होतो, आता आपण टप्प्याटप्प्याने डेव्हलप करतोय. सहकार्य तुमचं मदत. ते काजूचं आहे. ओके, थँक्यू. ओके.